आणून देतोय अध्यक्ष महाराज की अर्थसंकल्पीय अधिवेशन आहे अध्यक्ष महाराज। आणि इथं आता तर अलीकडच्या काळामध्ये तुमच्या सचिवालयाकडून अध्यक्ष महाराज आपल्या सचिवालयाकडून विरोधी पक्षांच्या नेत्यांना विचारलं जात होतं की आपण आज कुठले विभाग घेतले पाहिजे, पण अलीकडे ते पण परंपरा बंद केली गेली। सरकारच निर्णय घेते की कुठले विभाग घ्यावे, अशा पद्धतीचा आता एक नवीन आयाम इथं सुरू झालेला आहे। दुसरं अध्यक्ष महाराज, सामान्य प्रशासन विभाग, महसूल वन विभाग, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, नियोजन विभाग आणि वैद्यकीय शिक्षण औषधी द्रव्य विभाग। अध्यक्ष महाराज, आपण पाहतोय की तीनच मंत्री इथं बसलेले आहेत, एक राज्यमंत्री आहे। अध्यक्ष महाराज, एवढ्या महत्त्वपूर्ण अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये आता तर कॅबिनेटची मीटिंग होती, कॅबिनेटची मीटिंग संपलेली आहे। अध्यक्ष महाराज, काय मंत्र्यांना या सभागृहात बसायला काय आता वेळ नाही राहिली काय? आणि मग मंत्र्याला या विभागाचं त्यांच्याच विभागाच्या अर्थसंकल्पीय मागण्यामध्ये बसायलाच वेळ नसेल तर त्यांच्या मागण्याच कशाला मंजूर करायच्या? अध्यक्ष महाराज, हे काय चाललंय अध्यक्ष महाराज या सभागृहामध्ये? हे नवीन परंपरा आणताय का? मंत्र्यांनी इथं राहिलं पाहिजे, पोट तिडकेनं इथं सदस्य आपले प्रश्न मांडतात, त्याची नोंद घेतली पाहिजे, त्या पद्धतीनं त्यांच्या मतदारसंघातली कामं झाली पाहिजे, राज्यातले प्रश्न मांडतात, अनेक या ठिकाणी विधायक सूचना ते लोक मांडतात। पण अध्यक्ष महाराज, एक नवीन परंपरा या महाराष्ट्रात आलेली आहे आणि म्हणून हे सुधारलं पाहिजे। मी उद्या रेग्युलर सिटिंगमध्ये पण माननीय अध्यक्षाच्या लक्षात हे आणून देणार आहे अध्यक्ष महाराज, पण हे बरोबर नाही अध्यक्ष महाराज याला, आणि ते मंत्री त्या विभागातले बोलवले पाहिजे अध्यक्ष महाराज। अध्यक्ष महाराज, सामान्य प्रशासन विभाग कोण बघतं? कोण बघतंय? मग आता कुठे गेले IT वाले? अध्यक्ष महाराज, हे सांगून गेले असतील, काही झाले असतील। मला एक महत्त्वाचा विषय या ठिकाणी आहे अध्यक्ष महाराज, राज्यामध्ये सातत्यानं ते कृषी मंत्री आहेत। अध्यक्ष महाराज, शासनाने रिक्त पदाची मेगा भरती जाहीर करून ही प्रक्रिया पूर्ण करण्यात होणारा विलंब हा या माझा महत्त्वाचा प्रश्न आहे। अध्यक्ष महाराज, महाराष्ट्र हा बेरोजगारांचा महाराष्ट्र म्हणून या महाराष्ट्राची नवीन ओळख आपलं सरकार गेले अनेक वर्ष या महाराष्ट्राच्या सत्तेत आहे आणि या राज्यामध्ये आपण मेगा भरतीच्या नावाने या तरुण बेरोजगारांना लुटण्याचं काम करतात, त्यांना फसवण्याचं काम करताय हे म्हटलं तर हा आरोप नाही, ही वस्तुस्थिती आपल्याला या ठिकाणी लक्षात येईल। अध्यक्ष महाराज, परीक्षेचा नियोजनाचा अभाव व विलंब याच्यासाठी हा महत्त्वाचा एक भाग या ठिकाणी अध्यक्ष महाराज। घोषणा विरुद्ध अंमलबजावणी, घोषणा होऊन बराच काळ लोटला तरी अनेक विभागाच्या जाहिराती अजून निघालेल्या नाहीत, ज्याच्या परीक्षा झाल्यात त्याचे निकाल रखडलेले आहेत। वेळापत्रक धरसोड, कारण की कधी वेळापत्रक जाहीर होते, पोरं तयारी करतात आणि ऐन वेळेवर त्यांच्या परीक्षा रद्द केल्या जातात। अध्यक्ष महाराज, त्याच्यामुळे हा जो सगळा आपल्या राज्यातला हा तरुण रक्त जे आहे, उद्याचं आपल्या देशातलं भविष्य आहे आपल्या राज्यातलं, त्या भविष्याच्या बद्दल आपली जी भावना आहे, जी कुटील भावना आहे, ते याच्यातून लक्षात येतं। या पोरांचं भविष्य खराब करायला तुम्ही निघालात का? हा प्रश्न या ठिकाणी निर्माण झालेला आहे। ऐन वेळेवर परीक्षा रद्द करणं। अध्यक्ष महाराज, सरळ सेवा परीक्षेच्या तारखा वारंवार बदलल्या जातात, त्यामुळे विद्यार्थ्याचे मानसिक व आर्थिक नियोजन कोलमते अध्यक्ष महाराज। आणि म्हणून या सामान्य प्रशासनाने या ठिकाणी आम्हाला उत्तरामध्ये या सगळ्या गोष्टीचं स्पष्टीकरण द्यावं। अध्यक्ष महाराज, अलीकडे राज्य सरकारच्या परीक्षा घेण्याच्या बाबतचं अनेकदा जाहीर केलं जातं की आम्ही MPSCच्या थ्रू परीक्षा आता घेऊ, पण अध्यक्ष महाराज, मोठ्या प्रमाणात खाजगी संस्थांना, ज्या कंपन्या त्यांचं कोण ऑडिट करतं, काय त्यांचे आयडेंटिटी आहे, काय कळायला कारण नसतं। अध्यक्ष महाराज, मोठ्या प्रमाणात पेपरफुटी होतात। आपण एक कायदा करायचं मधल्या काळात ठरलं, कायदा झाला, कायदा आहेच आपल्याजवळ, पण अध्यक्ष महाराज या लोकांवर कुठली कारवाई केली जात नाही आणि पेपरफुटी झाली की मग पोरांच्या परीक्षा रद्द केल्या जातात आणि त्यांचं सगळं त्यांची मानसिक
मानसिकता बिघडवण्याचं काम हे सरकार करताना आपण पाहतोय। मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार होतात अध्यक्ष महाराज। पोरांना पास करून देण्याच्या नावाने मोठ्या प्रमाणात दलाल एजंट फिरतात। ते ना गृह खात्याचं लक्ष त्याच्याकडे राहतं आणि या पद्धतीनं या बेरोजगारांना लुटण्याचं काम या महाराष्ट्रामध्ये सर्रास नोकरीच्या नावाने चाललेलं आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही। आणि म्हणून त्या दृष्टिकोनातून या खाजगी कंपन्या हे कोणाच्या हस्तक आहेत, कशासाठी यांचा वापर केला जातो? राज्य शासनाजवळ आपल्याजवळ अनेक परीक्षा घेण्याच्या व्यवस्था आहेत, का राज्य सरकार त्याच्या माध्यमातून परीक्षा घेत नाही? आणि त्या पद्धतीचं मग आता गुसे साहेबांना मोठा त्रास असतो, कारण की वरच्या सभागृहामध्ये शिक्षण खातं म्हटलं तर सगळ्यात जास्त उत्तराचाच भडीमार तिथं, प्रश्नाचाच भडीमार तिथं असतं आणि त्याच्यामुळे किती शिक्षकांच्या भरत्या आणि याच्यातला झालेला घोळ त्याचं उत्तर देता देताच त्यांच्या नाकी नऊ येत असेल। परवा लॉबीमध्ये विनोद तावडे साहेब माजी शिक्षण मंत्री ते आणि गुसे साहेब आम्ही तिघे जण होतो। ते मला म्हणाले की हा विभाग गुसे साहेब मी तर कधीच जीवनात आता हा विभाग आपल्या हाती घेणार नाही, मला आली संधी तर। इतकं या विभागामध्ये जो त्रास आहे त्याच्याबद्दलचं ते वर्णन करत होते विनोद तावडे साहेब। गुसे साहेब पण सांगत होते। प्रक्रिया आपल्याला या ठिकाणी महाराष्ट्रात पाहायला मिळतं। एकीकडे शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र, एकीकडे या महाराष्ट्रामध्ये या पद्धतीचं तरुणांच्या जीवनाशी खेळण्याचं पाप सर्रास केलं जातं आणि हे या ठिकाणी थांबवलं पाहिजे। खाजगी कंपन्यांकडून होणारा गोंधळ थांबला पाहिजे आणि ह्या सगळ्या परीक्षा शासनाने घेतल्या पाहिजेत। या पद्धतीची भूमिका मी या ठिकाणी मांडतो अध्यक्ष महाराज। भरमसाठ परीक्षा फी अध्यक्ष महाराज, मला एक कळत नाही की शासनाच्या परीक्षा आहेत, शासनाच्या नोकऱ्या आहेत, त्यांच्याकडून एवढे पैसे घेण्याचे कारण काय अध्यक्ष महाराज? अध्यक्ष महाराज, एका परीक्षेला 1000 रुपयापर्यंत शुल्क आकारले जाते, तर एका उमेदवाराला 5-6 फॉर्म भरले तर त्याला 6 ते 7 हजार रुपये, कारण की वेगळ्या वेगळ्या भागामध्ये फॉर्म भरतात अध्यक्ष महाराज। आणि म्हणून मग मोठ्या प्रमाणात हे लाखो लोक, समजा 2000 जागा भरायच्या असतील तर 2 लाख अर्ज येतात। बघ आता एक विद्यार्थी समजा 6 फॉर्म भरले, 6000 झाले किती पैसे? हे पैसे जातात कुठं? एकीकडे तुम्ही नोकऱ्या देऊ शकत नाही त्या तरुणांना, एकीकडून त्यांच्या खिशातले पैसे लुटण्याचा अधिकार तुम्हाला कोणी दिला? आणि म्हणून या परीक्षा, कारण की आपण मधल्या काळात एक ठरवलं होतं आणि अनेक राज्यामध्ये चालतात। राजस्थानमध्ये आमचं सरकार असताना त्या ठिकाणी एक निर्णय घेतला होता की कुठलीही परीक्षा द्यायची, एकदा पैसे भरायचे, 500 रुपये नॉमिनल आणि सगळ्या परीक्षा देण्याचा अधिकार राहता। का नाही महाराष्ट्रात करत आपण? महाराष्ट्र का आता त्याला दिवाळा आऊट झालं की राज्याचं? राज्याच्या शिक्षित बेरोजगारांकडून पैसे लुटायचं काम हे सरकार करताय का? या प्रश्नाचं उत्तर द्यावं लागेल की माझा प्रश्न या निमित्तानं हाच आहे की आपण एकदा त्याच्याकडून पैसे घेतले की त्याला सगळे परीक्षा देण्याचे अधिकार त्या विद्यार्थ्याला असावेत, त्या उमेदवाराला असावेत। ही या पद्धतीची भूमिका मी या ठिकाणी मांडतो अध्यक्ष महाराज। रखडलेल्या सगळ्या नियुक्त प्रक्रिया, कारण की अनेक याच्यामध्ये परीक्षा झालेल्या आहेत, पण काही ना काही कारणानं आपण क्लास 2 असतील, क्लास 3 असतील, सगळे पद थांबवून ठेवलेले आहेत। काय कारण आहेत? त्या सगळ्या कारणांचं आज या ठिकाणी उल्लेख झाला पाहिजे, आपण सांगितलं पाहिजे। आशिष शेलार सारखे विद्वान माणूस या सामान्य प्रशासनाचे ते मंत्री आहेत आणि त्या एवढा शक्तिशाली मजबूत माणूस सामान्य प्रशासनाचा मंत्री असताना हे सगळं तुमच्या मंत्रालयात होत असेल तर गंभीर बाब आहे, याची नोंद सामान्य प्रशासन। तर अध्यक्ष महाराज, मी तुम्हाला सांगितलं की या सगळ्या रखडलेल्या नियुक्त प्रक्रिया ज्याच्या परीक्षा झालेल्या आहेत, फक्त नियुक्त्या द्यायच्या आहेत, त्या तातडीने नियुक्त्या देण्याचा आपण निर्णय घ्यावा आणि ते आपल्या प्रश्नाच्या उत्तरामध्ये या ठिकाणी यावा।